तर आज मी तुम्हाला हे दाखवतो आहे की हे माझे 5 ट्रेड्स होते आजचे. ठीक आहे. तर आज बघू शकता माझा जो लॉस चालू आहे तो 2000 ते 2500च्या आसपास चालू आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवण्यासारखं ही गोष्ट आहे की हे बघा, BDLमध्ये माझा ट्रेड घेतलेला होता, मी इथे सेल केला होता आणि माझा SL हिट झालेला आहे इथे. त्यानंतर अल्केममध्ये मी ट्रेड घेतलेला होता, इथे मी सेल केला होता आणि माझा SL गेला इथे. त्यानंतर अपोलो हॉस्पिटलमध्ये माझा तिसरा ट्रेड होता आणि माझा SL इथे होता आणि माझा SL कट झाला. त्यानंतर नायकामध्ये माझा ट्रेड होता सेलचा, इथे मी ट्रेड घेतला होता आणि माझा इथे SL गेला. आता ह्या माझ्या पोझिशन्स आहेत. तर बघा, हे ठीक आहे, मी पेटीएमबद्दल बोलतो नंतर. तर ह्या ज्या पोझिशन्स आहेत बघा, माझा जो लॉस आहे तो ॲप्रॉक्स 1000च्या आसपासच आहे. ठीक आहे, नायकामध्ये थोडा गेला असेल तर शार्प मोमेंट असल्यामुळे तो 20-25 रुपये एक्स्ट्रा गेले असतील. पण तुम्हाला मी हे सांगतो आहे ह्या व्हिडिओमध्ये की पेटीएम बघा, आता हा माझा 5वा ट्रेड आहे. ठीक आहे. तर पेटीएमचा हा प्रॉफिट चालू आहे. पेटीएम मला तुम्हाला मी जसं बोललं की 1:3 माझा रिस्क रिवॉर्ड रेशो असतो. जर समजा 1000 रुपयाच्या आसपास माझा लॉस जातो तर 3000 रुपयाच्या आसपास माझा प्रॉफिट असेल एका शेअरमध्ये, एका ट्रेडमध्ये. तर तो 3 जरी इथे भेटला आणि माझे 4 जे SL गेलेले असतील त्याचे ॲप्रॉक्स 4000 गेलेले असतील आणि 3 जरी आले तर म्हणजे मायनस माझा 1000 रुपये असेल. म्हणजे 1000 रुपयाच्या आसपास माझा जो लॉस असेल. मग तुम्ही आता विचार करा की 5000, 7000, 15000 जसं तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओज बघितल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला माझे प्रॉफिट दिसलेले आहेत. आणि हे मी फक्त आता एक ट्रायल म्हणून 2-3 लाखावर करतो आहे म्हणून त्यामुळे हा जो प्रॉफिट चालू आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये शिकण्यासारखी ही गोष्ट आहे की तुमचे 4 जरी ट्रेड फेल गेले आणि एक जरी बरोबर आला तरी तुम्ही जास्तीत जास्त 1000 रुपये लॉस असाल. आणि जर प्रॉफिट असतो तो तुमचा असतो दिवसाचा 5000, 7000, 10000 ते 15000च्या आसपास. आणि एखादा दिवस तर असा पण येणार आहे आणि एखादा दिवस असा पण असेल की हा पण माझा लॉसमध्ये जाऊ शकतो. पण आपला जो लॉस आहे दिवसाचा हा आपला फिक्स पाहिजे. जसं की मी जी स्ट्रॅटेजी आता जी ट्रायल करतो आहे तर त्याच्यात माझा दिवसाचा लॉस जो आहे तर तो माझा सेट आहे की तुम्ही 5000च्या वरती लॉस देणार नाही. आणि एखादा दिवस असा पण येईल की 4 लॉसमध्ये जातील, एखादा प्लसमध्ये येईल. समजा एखादा दिवस असा आला की माझे तिघं लॉसमध्ये आणि 2 माझे प्लसमध्ये आहेत तरीसुद्धा ओव्हरऑल म्हणजे मायनस माझे 3000 होतील आणि प्लस माझे 5 ते 6000 होतील, तरीसुद्धा ओव्हरऑल मी प्लसमध्ये असणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये शिकवण्यासारखी हीच गोष्ट आहे की जर एखादा दिवस असा पण येईल की तुमचे मॅक्सिमम ट्रेड्स हे लॉसमध्ये जातील पण तरीसुद्धा तुम्ही लॉसच्या म्हणजे खूप कमी लॉसमध्ये असाल किंवा तुम्ही ब्रेक इव्हनला असाल, नो प्रॉफिट नो लॉसमध्ये असाल. तर 10 दिवस जर समजा तुम्ही ट्रेड केले तर 10 दिवसातले 2 दिवस तुम्ही असे समजून चला की एक दिवस असा येईल की सगळ्याचे सगळे लॉसमध्ये असतील आणि एक दिवस असा येईल की एकतर एक दिवस पूर्ण म्हणजे एक ट्रेड पूर्ण प्रॉफिटमध्ये असेल किंवा 2 ट्रेड पूर्ण प्रॉफिटमध्ये असतील. उदाहरणार्थ तुम्ही आता पेटीएमला बघू शकता, हा चालू आहे माझ्या प्रॉफिटच्या आसपासच आलेला आहे. आणि पोझिशनमध्ये बघा की समजा इथे 3000 झाले तर इथे 1100-1200 रुपये फक्त लॉस किंवा 1000 रुपये लॉस राहू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये शिकण्यासारखी हीच गोष्ट आहे की सगळ्या दिवस तर आपले नसताच, एखादा दिवस 10 दिवसातला एखादा दिवस असा पण असतो, तर तो ॲक्सेप्ट करायला शिका. आणि असा कोणताच ट्रेडर नाही की तो सगळे ट्रेड घेतो आणि त्याचे सगळ्याचे सगळे बरोबर येतात. हा सगळा गेम प्रोबॅबिलिटीचा आणि रिस्क रिवॉर्डचा आहे. आता बघू शकता तुमच्यासमोर पेटीएम चालू आहे, टार्गेट खूपच जवळ आलेलं आहे आणि 3000 रुपयाच्या आसपास माझा प्रॉफिट होणार आहे. लाईव्ह बघा तुम्ही आता हा आणि मग तुम्हाला मी माझ्या पोझिशन्स दाखवतो. आला आहे, जवळच आला आहे बघा. तुम्हाला बोललो 3000 रुपयाचा हा झाला आहे माझा टार्गेट हिट. ठीक आहे, ही माझी स्टॉप लॉसची पोझिशन कॅन्सल करतो मी. ठीक आहे. आणि बघा आता पोझिशन्स हे बघा, माझे 4 SL गेलेले आहेत आणि एक टार्गेट आला आहे, तरीसुद्धा मी फक्त आणि फक्त -1000च्या आसपास.
तर हा असतो रिस्क रिवॉर्डचा गेम आणि प्रोबॅबिलिटीचा गेम. ह्या व्हिडिओमध्ये हे शिकवण्यासारखं होतं आणि म्हणून मी ही आजची व्हिडिओ तुमच्यासाठी टाकतो आहे. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप काही शिकायला भेटलं असेल, ते पण लाईव्ह. ओके, बाय.